नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणातील एक खमंग रुचकर पदार्थ बनवत आहोत। इथे मी 1.5 किलो बाजरी घेतली आहे। ती स्वच्छ निवडून घ्यायची, तुम्ही धुवून देखील घेऊ शकता। आणि ती आता मिक्सरला मी जाडसर वाटून घेणार आहे, म्हणजे याची भरड करून घेणार आहे। अशा पद्धतीने चाळून सुद्धा घ्यायची आहे आपल्याला। आता ही मोजून घ्यायची भरड, म्हणजे ज्या भांड्याने आपण ही भरड मोजून घेतली त्याच भांड्याने पाणी सुद्धा मोजून घेता येईल आपल्याला। तर इथे 2 भांडे एवढी ही भरड भरली आहे। आता त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून रात्रभर भिजत घालायचे आहे, म्हणजे यामधला कोंडा किंवा जे बाजरीचे टरफल आहे ते वरती येतात बघा, अशा पद्धतीने। आणि सकाळी हे आपल्याला वरचं पाणी काढून टाकायचं आहे। आता जे तळाशी बसलेलं आहे ते छान असं फुललेलं आहे, हे बाजरीचे जे कण आहेत ते। त्यासाठी आपण ज्या भांड्याने ही भरड मोजून घेतली होती त्या भांड्याने तेवढंच पाणी मोठ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं। आणि पाण्याला उकळी आली की मग यात आपण मीठ टाकून घेणार आहोत। त्याआधी इथे लाल सुक्या मिरच्या आणि भरपूर असा लसूण घेऊन याचं जाडसर वाटण तयार करायचं, पाणी न टाकता। यात तुम्ही जिरं देखील टाकू शकता। तर असं हे छान वाटण तयार करून घेतलं आहे। आता पाण्याला सुद्धा उकळी आली, आपण यामध्ये हे वाटण टाकायचं। थोडंसं पाणी मी काढून ठेवते, लागलं तर नंतर टाकता येईल। तर हे वाटलेलं वाटण, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ टाकायचे आहेत। तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। आता हे भिजलेली जी बाजरीचे कण आहेत किंवा भरड आहेत ती यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। 30 ते 40 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं मध्यम आचेवर। आणि थोडंसं थंड झालं की मग याच्या आपण खारोड्या टाकणार आहोत। तर आज मी 1.5 किलोच्या खारोड्या बनवत आहेत बघा। खूप छान लागतात खायला आणि वर्षभर टिकतात। मस्त तुम्ही तळून खाऊ शकता किंवा तेलावरती भाजून खाऊ शकता। खूप म्हणजे अशा तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे। शिजला की नाही कसा ओळखायचा, पाण्याच्या हाताने याला असं म्हणजे या मिश्रणाला हात लावायचा। हाताला चिकटलं तर थोडंसं अजून शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी 30 ते 40 मिनटं शिजवून घेतलं आहे। वरून पुन्हा तीळ टाकले आणि थोडंसं थंड झाल्यावर पॉलिथिनवर याच्या पाण्याच्या हाताने खारोड्या टाकून घेतल्या आहे। 1-2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि मस्त तेलावर भाजून खा किंवा तळून खा, खूप छान लागतात। नक्की करून पहा, कशा झाल्या कमेंट करून कळवा। भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये।